श्रावण सुरू झाल्यानंतर नैवेद्यासाठी काही ना काही गोडाचं आपण करतोच. त्यामुळेच आज मी तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटात इतका रसरशीत आणि मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारा चणा डाळीचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. टेक्स्चरवरून तुम्हाला समजलंच असेल किती मस्त आणि मऊसूत हा शिरा तयार झाला आहे. फक्त श्रावणामध्येच नाही तर आता गौरी गणपतीही जवळ आले आहेत. त्यासाठी सुद्धा नैवेद्य काय करायचा हा नेहमीचाच प्रश्न. तेव्हा सुद्धा असा तुम्ही झटपट आणि तितकाच स्वादिष्ट चणा डाळीचा हलवा किंवा शिरा बनवू शकता. चला तर मग लगेचच पाहूया झटपट तितकाच पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत चणा डाळीचा शिरा कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. चणा डाळीपासून शिरा किंवा हलवा बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये कोणतीही घरातली एखादी वाटी किंवा असा मेजरिंग कप घ्यायचा. त्याने 1 कप भरून आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. ही चणा डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर निथळून एखाद्या कापडावर फॅन खाली आपल्याला ती वाळवून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे. तुम्हाला एवढा वेळ घालवायचा नसेल तर एखादा कापड घ्यायचा, तो ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आणि त्याने ही डाळ पुसून घेऊ शकता. म्हणजे त्यावर काही धूळ, कचरा किंवा पावडर लावलेली असेल तर ती निघून जाईल. आता ही डाळ आपल्याला या कढईमध्ये घालायची आहे आणि गॅसची आच मंद ठेवायची. मंद आचेवर या डाळीवर छान असे हलके हलके भाजण्याचे डाग येईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची. फार जास्त करपवायची नाही, त्यामुळे गॅसची आच मोठी करू नका. मंद आचेवरच खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. काही वेळानंतर तुम्ही बघू शकता डाळीवर कसे हलके हलके डाग आले आहेत. आता ही डाळ एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायची आहे. काही वेळानंतर डाळ पूर्णपणे गार झाली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. नेहमी आपला कसा बारीक रवा असतो जो 0 नंबरचा, त्या पद्धतीने टेक्स्चर आलं पाहिजे. फार जाडसर सुद्धा नको आहे किंवा फार पीठ सुद्धा नको आहे. जेव्हा तुम्ही बोटाने असं तपासून बघाल तेव्हा अगदी तुम्हाला बोटाला जाणवेल की हलकं हलकं यामध्ये दाण्या राहिले आहेत. असं आपल्याला ह्याचा रवा किंवा पावडर बनवून घ्यायची आहे. आता गॅसवर एखादं जाड बुडाचं कढई किंवा असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतलेली त्याच कपाने 1 कप भरून साजूक तूप घालायचं आहे. तूप आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि चांगलं विरघळवून घ्यायचं आहे. आता आपण आणखी एक तयारी करू, ते म्हणजे इथे मी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये ज्या कपाने आपण डाळ आणि तूप मोजून घेतलेले त्याच कपाने 1 कप भरून दूध घालायचं आहे आणि 1 कप भरूनच पाणी घालायचं आहे. आता हे दूध आणि पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे बाजूच्या गॅसवर हे दूध आणि पाणी मी गरम करत ठेवत आहे. तोपर्यंत इथे तूप सुद्धा विरघळलं गेलं आहे आणि चांगलं गरम झालं आहे. आता गॅसची आच मंद ठेवायची आणि या तुपामध्ये सर्वात आधी आपण सुकामेवा तळून घेऊया. इथे मी काजू, बदाम आणि बेदाणे घेतले आहेत. तुमच्या आवडीचा तुम्ही सुकामेवा वापरू शकता. तुपामध्ये बेदाणे छान असे टम्म फुगेपर्यंत आणि काजू बदामला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. असं झालं, थोडेसे खमंग परतले गेले की लगेचच एका प्लेटमध्ये काढून हे बाजूला ठेवायचे आहेत. आता ह्याच तुपामध्ये आपण जो डाळीचा बारीक रवा करून घेतलेला किंवा जी पावडर करून घेतलेली ती घालायची आहे आणि गॅसची आच मंद ठेवूनच खमंग सुवास बाहेर पडेपर्यंत आणि रंग ह्याचा बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. म्हणजे या तुपामध्ये परतून घ्यायची आहे. आधीच आपण डाळ भाजून घेतलेली, त्यामुळे हा रवा परतायला वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात छान असा रंग बदलला जातो आणि खमंग खरपूस अशी तुपावरही परतली जाते. प्रमाण सुद्धा अगदी सोपं आहे, कोणाचे लक्षात राहील एवढं. 1 कप चणा डाळ, त्यासाठी 1 कप एवढंच तूप आणि 1 कप पाणी, 1 कप दूध, एवढं साधं सोपं प्रमाण आहे. एवढ्या साहित्यामध्ये छान अगदी खमंग, खरपूस आणि तितकाच पौष्टिक आपला शिरा तयार होतो. इथे 3-4च मिनिटं झाली आहेत. बघू शकता कसा पिठाचा रंग बदलला गेला आहे. वरून जरी तुम्हाला इथे तूप दिसत असेल तर आतून रंग पूर्णपणे बदलला जातो. आता ह्यामध्ये आपण जे दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालायचं आहे. तुपाचं प्रमाण भरपूर आहे आणि चांगलं गरम झालेलं तूप आहे, त्यामुळे लगेचच हे फसफसून असं वर येतो. त्यामुळे थांबूनच आणि थोडं थोडं आपल्याला ह्यामध्ये दूध पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत एखाद्या पळीने असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्तच जर फसफसून वर येत आहे असं वाटलं तर गॅस बंद करायचा आणि थोडं थोडं यामध्ये दूध पाणी मिक्स करून घ्यायचं आहे.
इथे बघू शकता जसं आपण हे दूध मिश्रित पाणी एकत्र करून ह्यामध्ये घालत आहोत तसा चणा डाळ शिजायला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे. आता हे संपूर्ण दूध पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. संपूर्ण दूध पाणी यामध्ये दिसेनासं झालं आणि घट्ट असा गोळा बनायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला ह्यामध्ये त्याच कपाने एक घट्ट कप भरून बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ घालायचा आहे. आज आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर 1 कप पुरेसी होते, पण गुळाचा गोडवा थोडासा कमी असतो, त्यामुळे घट्ट दाब भरून 1 कप गूळ घालायचा आहे. तुम्ही घट्ट दाब भरून घेतलेलं गूळ नसेल तर हलका दाब भरून 1.5 कप एवढा आपल्याला गूळ वापरायचा आहे. आता गूळसुद्धा आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. जसं एकजीव करत जाऊ तसा तो विरघळायला सुरुवात होईल. एकदा गूळ व्यवस्थित एकजीव करून झाला की लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आणि सुरलेले गुळाचे खडे असतील ते सुद्धा विरघळले जातील आणि ही चणा डाळ सुद्धा शिजली जाईल. त्यामुळे 2 ते 3 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. इथे 2-3 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. बघू शकता कसं घट्टपणा या शिऱ्याला आला आहे. आता व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा. अजिबात हा शिरा खाली तळाला लागलेला नाही बघू शकता, कारण आपण अचूक प्रमाण घेतलेलं आणि भांडं सुद्धा जाड बुडाचं घेतल्यामुळे अजिबात खाली करपला गेला नाही किंवा लागला गेला नाही. इथे आपला शिरा तयार झाला आहे चणा डाळीचा. टेक्स्चरवरूनच कळलं असेल किती मऊसूत तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये पाव चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि गूळ घातल्यामुळे थोडासा जायफळ यामध्ये किसून घालणार आहे. गॅस बंद केल्यानंतरच ही पावडर घालायची, कारण त्याचा स्वाद जसाच्या तसा टिकून राहतो. आधीच जर घातली असती तर स्वाद कमी होण्याची शक्यता असते. आता ही वेलची पूड आणि ही जायफळ पूड व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायची आणि वरून आपण जो तळून घेतलेला सुकामेवा आहे तो सुद्धा यावरून घालायचा आहे. इथे आपला गरमागरम चणा डाळीचा झटपट आणि पौष्टिक मऊसूत शिरा तयार झाला आहे. आता लगेचच हा मी सर्व करून घेते. नेहमीचा तो शिरा खाऊन आणि नैवेद्याला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर असा चणा डाळीचा शिरा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्हाला माझी ही आजची वेगळी आणि अत्यंत पौष्टिक आणि साधी सोपी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. हा शिरा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, चमच्यामध्ये घेऊन सुद्धा दाखवते. टेक्स्चरवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल किती मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा तयार झाला आहे. प्रमाणसुद्धा साधं सोपं आहे आणि कृतीसुद्धा सोपी आहे. नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.